कसं काय मंडळी, आज आपण बनवणार आहे मिसळ पाव. त्याच्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू सांगतो. मटकी घ्या, त्यानंतरनं घ्या लसूण, त्यानंतर घ्या कोथिंबीर, त्याच्यानंतरनं छोटंसं आल्याचा तुकडा, थोडंसं खोबरं, कढीपत्ता, आपला आवडीचा कांदा. आता सांगतो बघा, घ्या मीठ, त्याच्यानंतर घ्या हळदी, त्याच्यानंतरनं घ्या जिरी, आणि मग घ्या यो गरम मसाला, त्याच्यानंतरनं लाल तिखट मसाला, मोहरी, आणि घ्या तेल. बरं का, सेटअप सगळा रेडी करून घ्या अगोदर. एवढ्या वस्तू लागणार आहे. आता करू सुरुवात. पहिल्यांदा घ्या आपला आवडीचा कांदा आणि करा सुरुवात कापायला. मस्तपैकी एक काप 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 कापून घ्यायचा त्याला छानपैकी. मस्तपैकी त्याला कापून घेतला की त्याला बाजूला करून खोबरं पण कापून घ्या. मस्तपैकी खोबरं कापून घ्यायचं, कांदा पण कापून घ्यायचा, आणि मग मटकी चांगली धुवून घ्यायची. त्यात पाणी ओतून घ्या चांगलं, त्यात मटकीला इसा. आता गॅस चालू करून घ्यायचा बरं का, पट्ट दिशेने. गॅस चालू झाला बघा आपला. भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला आता चांगलं गरम आचेवर चांगला तापवायचा. सगळा कांदा टाकून घ्यायचा. मस्तपैकी त्याला आता चमच्याने चांगलं इकडून तिकडं घुसाळायचा. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. मग तेल टाकलं कसं थोड्या वेळाने कांदा चांगला लालसर दिसायला चालू होईल आपल्याला. हे परत इकडून तिकडं चांगला मिक्स करून घ्यायचा. कांदा लाल होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. कांद्याशिवाय मजा नाही बरं का मिसळला. त्याच्यानंतर ना आपण तोपर्यंत आता हे खोबरं बारीक करून घेऊ. खोबरं घ्या मिक्सरमध्ये टाकून, मिक्सरमध्ये भांड्यात टाकायचं आणि मिक्सर ऑन करायचा. एक गार 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 फिरून घ्यायचं चांगलं. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं खोबरं. बघा कसं गार 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 फिरून चांगला खोबऱ्याचा कूट झाला. बघा कांदा कसा आपला लाल लाल दिसायला लागलाय. आता मस्तपैकी गरम झालाय कांदा. कांदा तयार आहे आपला, एकदम रेडी, एकदम मस्तपैकी. बघा आपला सीट. बघा कांदा ते खोबऱ्याच्या भांड्यात मिक्सरच्याच टाकून घ्यायचा. आपल्याला आता चांगला माल तयार करायचा. पहिल्यांदा सगळा कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकल्यावर आलं चांगलं चिरून ती टाकायचं बरं का. मस्त त्याला बारीक चिरून घ्यायचं. उचल आलं टाक भांड्यात. घे लसूण टाक भांड्यात. घे कोथिंबीर टाक पाडदेशी भांड्यात. आपला सगळा माल टाकून झाला की भांड बंद करायचं चांगलं कच्चम पॅक. लाव मिक्सर कर चालू. एक गार 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 फिरून घ्यायचं मस्तपैकी. त्याचं मस्तपैकी एकदम बारीक असं चोथा तयार झाला पाहिजे. त्यात थोडं पाणी पण टाकायचं म्हणजे चांगलं गार 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 फिरतंय. बघा कसा माल तयार झालाय आपला, एकदम मस्तपैकी मेन मसाला तयार झालाय आपला. कसा दिसतोय, एकदम हिरवगार. आता परत गॅस पिळून घ्यायचा. त्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आपल्याला तेल. तेल पद्धतशीर टाकून घेतलं की चालू करायचा आता आपला कार्यक्रम मसाल्यांचा. पहिल्यांदा घ्यायची मोहरी, मस्तपैकी टाकून घ्यायची. तेल गरम झाल्यावर टाकायचं बरं का, आधीच नाही. मग घ्या जिरं, ते पण घ्या मस्तपैकी टाकून. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं. तेल उडतं त्यामुळं जरा सावधानीनं टाकायचं. थोडं बाजूला व्हायचं. कढीपत्त्याची पानं टाकली की माग आहे तेल कसं उडते, चक 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 चक. थोड्या वेळच उडते, लई वेळ नाही उडत बरं का. बघा कसं मस्त आता कढीपत्ता त्यात चांगला चांगला व्हायला लागलाय. त्यानंतर घ्या हळद, घ्या टाकून. त्यानंतर ना आपला लाल तिखट मसाला घ्या टाकून मस्तपैकी. कसं दिसायला लागलंय. त्यानंतर घ्या गरम मसाला, तो बी घ्या टाकून. कसा रंग झालाय मसाल्यांचा. त्यानंतर ना आपला जो माल तयार केलाय आपण मिक्सरमध्ये,
त्यो टाकून घ्यायचं छानपैकी. तोच तर आपला मेन माल आहे. आहा, कसं मस्त दिसायला लागले, उकळी फुटायला लागली तेलामध्ये सगळ्या मसाल्यांना. छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं सगळं. कसं दिसायला लागले बघा 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 बघा. मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं. आपण अशा व्हिडिओ बनवत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून बाकीच्या व्हिडिओ पण बघा. आपण भरपूर वस्तू बनवतो. सगळ्या आपल्या वस्तू घरगुती मेड असतात. एकदम छानपैकी कुक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, शेअर बी करायचं. आता घेऊ आपण मटकी चांगली पाण्यामध्ये धुवून झाली. आता मटकी डायरेक्ट टाकून घ्यायची त्यात. छानपैकी मटकी टाकायची. कसं आता दिसायला लागले, रूपरंग यायला लागलाय त्याला बरं का. आता मिक्स केलं तर अजून छान दिसेल का नाही बघा. झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा कसं दिसायला लागले झणझणीत. मिसळ पावची मटकी शिवाय मजा नाही बरं का. काही लोकांना वाटाणा पण आवडत असेल तर टाकून घ्या, आपल्याला आवडत नाही. राहिलेलं मिक्सरमध्ये भांड्यात पाणी ओतून त्यात टाकून घ्यायचं आणि मग मस्त वेगळी रस्स्यासाठी पाणी ओतून घ्यायचं. पाणी ओतलं की बघा रस्सा आता हळूहळू आपला तयार व्हायला लागेल. मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं. अच्छा, त्याला चांगलं उकळी येईपर्यंत ठेवायचं. आपल्याला मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. मीठ टाका. त्याच्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या परत. कसं दिसायला लागलाय रस्सा छानपैकी. तोंडाला पाणी सुटलं का, कशी उकळी यायला लागली. भांडं ठेवून घ्या आणि चांगला त्याला शिजून द्यायचं. आता आपलं तयार झालाय माल. घ्या झाकण काढून. ताडबीड आपलं सजून तयारी. बघा आता मस्तपैकी त्याच्यात घ्या रस्सा. ताटामध्ये घ्या काकडी, कांदा, दही, लिंबाची एक फोड, रस्सा घेऊन त्याच्यात मस्तपैकी फरसाण टाकायचे. मटकी पण घ्या आणि रस्सा नका घेऊ, तरी पण येऊ दे चांगली. आपलं ताट रेडी आहे पावा सगट. तर मस्तपैकी त्यावर फरसाण टाकू. आहा, तोंडाला पाणी सुटलं का नाही. फरसाण टाकून ताट रेडी. बघा आपलं फायनल प्रोडक्ट, मिसळपाव महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा.